नमस्कार सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं त्या शिक्षणाचा या आपल्या YouTube चॅनलवरती. तर बघा, जर तुम्ही महिला उमेदवार आहात आणि जर तुम्ही 2025 मध्ये पवित्र पोर्टलवरती प्राधान्यक्रम देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. ही अतिशय उपयुक्त असणार आहे. कारण फक्त निवड होणं महत्त्वाचं नाही, तर ती नोकरी दीर्घकाळ आनंदाने आणि सहज करता येणं जास्त महत्त्वाचं आहे. तर महिलांसाठी हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की सोयीस्करित्या आणि अगदी हवे तसे प्राधान्यक्रम देता यावेत व त्यामध्ये त्यांना आपल्या व्हिडिओची मदत व्हावी. प्राधान्यक्रम म्हणजे काय? तर प्राधान्यक्रम म्हणजे फक्त शाळांची यादी नव्हे. जर तुम्ही प्राधान्यक्रम देणार आहात तर शाळांची यादी बघूनच फक्त प्राधान्यक्रम देणार आहात हे आपल्यालाही माहिती आहे. पण त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा असतात, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच हा तुमचा पुढील अनेक वर्षाच्या आयुष्याचा निर्णय असणार आहे. जो तुम्ही प्राधान्यक्रम देणार आहे तो तुमच्या आयुष्यातील पुढील वर्षाचा आयुष्याचा निर्णय असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते अतिशय महत्त्वपूर्ण विचार करून हा निर्णय तुम्हाला घेणं अतिशय गरजेचं आहे. तसेच दुसऱ्यांच्या प्रयासात आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत हे जाणून घ्या, समजून घ्या आणि त्याच्यानंतरच पुढे विचारपूर्वक निवड करा. तसेच स्वतःची कौटुंबिक जबाबदारी, तसेच स्वतःची कौटुंबिक परिस्थिती काय आहे, प्रवास आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्या. जर समजा तुमची कुटुंबाची जबाबदारी वेगळी असेल आणि तुम्ही प्राधान्यक्रम लांब दिला तर तिथून येण्या जाण्याचा म्हणजे अपडाऊन तुम्ही करू शकता का? आणि तसेच कौटुंबिक जबाबदारी आपण सांभाळू शकतो का? याच्यासाठी आपण केपेबल आहोत का? हा विचार करूनच तुम्ही योग्य प्राधान्यक्रम निवडा. तसेच तुम्हाला वाटेल की नोकरी नसण्यापेक्षा नोकरी असलेली बरी. पण इथं सिलेक्शनपेक्षा म्हणजे नोकरी मिळवण्यापेक्षा ती नोकरी टिकवणं अतिशय गरजेचं आहे आणि तेच अतिशय रिस्की असतं. म्हणजेच सिलेक्शनपेक्षा टिकाऊ, सस्टेनेबल म्हणजेच सुटेबल नोकरी महत्त्वाची आहे, जी की आपण आपली वयाची 58 ते 59 वर्षापर्यंत करणार आहोत. ते अतिशय महत्त्वाचं आहे. हे लक्षात घेऊनच तुम्ही काय करा, योग्य निवड. तर भाग 2 बघा. त्याच्यामध्ये महिलांनी सर्वप्रथम कोणत्या गोष्टी पाहाव्यात? तर याच्यामध्ये महिलांनी प्राधान्यक्रम देताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरापासूनचे अंतर. तुम्ही जी शाळा देणार आहात ती तुमच्या घरापासून किती अंतरावरती आहे? तुम्ही तिथं येण्या-जाण्यासारखी आहे का? तसेच प्रवासाची सुविधा तिथं उपलब्ध आहे का? तसेच तेथील वातावरण म्हणजेच तिथं सुरक्षितता आहे का? तसेच आपल्या लहान मुलांची जबाबदारी आपण ह्या शाळेत गेल्यानंतर घेऊ शकतो का? म्हणजे जर आपल्याला वेळ झाला तर आपण आपल्या मुलांची जबाबदारी घेणार आहोत का? किंवा घरामध्ये इतर कोणी व्यक्ती आहेत का जे आपल्या मुलांची जबाबदारी घेऊ शकेल? किंवा आपण आपल्या कुटुंबाचा जर आधार असू तर मात्र आपण तेवढ्या लांब प्रेफरन्स देऊ शकतो का? किंवा घरापासून दूर जाऊ शकतो का? या गोष्टी लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच पुढचा भाग आहे जिल्हा निवडताना. तर जिल्हा निवडताना स्वतःचा जिल्हा आपण प्रथम द्यावा. कारण स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आपण आपल्या घराच्या जवळ तरी आसपास असू शकतो. जर स्वतःचा जिल्हा जरी नाही दिला तर शेजारचा जिल्हा तरी आपण सर्वप्रथम निवडावा. तर सर्वात प्रथम तर स्वतःचा जिल्हा निवडावा, त्याच्यानंतर शेजारचा जिल्हा. तसेच हेही नाही झालं तर प्रवास सोपा असेल तो जिल्हा निवडावा. तसेच फक्त मोठा जिल्हा म्हणून निवड करू नका. काही वेळेला आपण काय म्हणतो की हा माझ्या घरापासून लांब असेल किंवा दुसरा जिल्हा असेल तर तो मोठा जिल्हा आहे म्हणून आपण याची निवड करू, तर असं अजिबातच करू नका. कारण तिथे तुम्हालाच त्रास होणार आहे. तसेच पुढे म्हणजे शाळा निवडताना. तर बघा, शाळा निवडताना तुम्ही काय करायचं आहे, शाळेचं अंतर सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. शाळेचं अंतर तुमच्या घरापासून किती लांब आहे? तसेच त्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या किती आहे? तिथे विद्यार्थी आहेत का? तसेच जर तुम्ही लांबची शाळा निवडली तर तिथे राहण्याची व्यवस्था आपली होऊ शकते का? तसेच तिथे जाण्यासाठी बस, रेल्वे याची सुविधा आपल्याला मिळेल का? तसेच हॉस्पिटल, बँक, इंटरनेट याची सुविधा होईल का? या सर्व गोष्टी आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. शाळा निवडताना या सर्व गोष्टींची पडताळणी, चाचपणी करणं हे अतिशय महिला म्हणून आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण आपल्याला येणं-जाणं झालं पाहिजे, तसेच आपल्याला बस, रेल्वेची सुविधा झाली पाहिजे, तसेच आपल्याला हॉस्पिटल, बँक, इंटरनेट ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध झाल्या पाहिजे. तसेच पुढचा भाग, सर्वात मोठी चूक म्हणजे फक्त सिलेक्शनसाठी तुम्ही दूरची शाळा निवडूच नका.
की हा माझं इथं सिलेक्शन झालंच पाहिजे, मला ही नोकरी आता ह्या वेळेला मला ही नोकरी मिळवायचीच आहे. म्हणून आपण काय करतो की काहीतरी ओघात, कारण आपल्या मनावरती खूप दडपण आलेलं असतं, तर आपण एवढे दिवस बेरोजगार असतो आणि नाही कसं तरी करून मला नोकरी मिळवायचीच आहे म्हणून आपण काय करतो, तर सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे फक्त सिलेक्शन मिळवणं. मग ती शाळा कुठेही असो, अगदी खेड्यापाड्यात असो, अगदी लांब असो, की जिथं आपण जाण्याची सुद्धा आपली सुविधा होणार नाही, अशा ठिकाणी सुद्धा आपण काय करतो, तर फक्त सिलेक्शनसाठी दूरची शाळा निवडतो. तर असं अजिबात करू नका. सर्वप्रथम आपल्या जबाबदाऱ्या लक्षात घ्या, आपली स्वतःची सुरक्षितता लक्षात घ्या. आणि काय आहे, जर तुम्ही लांब शाळा निवडली तर तिथं नोकरी टिकवणं ही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला वाटेल हा बरोबर आहे, तुम्ही एवढ्या वर्ष काय म्हणतात बिना नोकरीचे राहिलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला मागे लागतं. आणि पण नोकरी मिळवल्यानंतर सर्वात जास्त कठीण आहे की ती नोकरी टिकवून ठेवणं. म्हणून सुरुवातीलाच अतिशय शांत पद्धतीने, शांत डोक्याने, शांत चित्ताने, शांत मनाने विचार करा. आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या प्रायोरिटी काय आहेत हे समजून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही योग्य निवड करा. आणि प्राधान्यक्रम देताना महिलांसाठी सर्वात योग्य स्ट्रॅटेजी काय असू शकते, तर बघा, सर्वात प्रथम महिलांसाठी योग्य असणार आहे ते म्हणजे त्यांच्या घराजवळील शाळा. सर्वात पहिला पर्याय जो आहे तो म्हणजे त्यांच्या घराजवळची जी शाळा आहे ती शाळा तुम्ही निवडू शकता. आता तुम्हाला वाटेल की ही माझ्या घराजवळची शाळा आहे, मला मिळेल का, इथं मेरिट वगैरे जास्त लागेल, तर विचार करा, तुम्ही दुसऱ्या ज्या लांबच्या जिल्ह्यामध्ये जाणार आहे तर तिथे सुद्धा महिला उमेदवार असणारच आहे आणि त्या सुद्धा तसाच विचार करणार आहेत. त्यामुळं अपोजिट वे न जा, विरोधार्थी विचार करा की लांबच्या जर महिला तिथे येणार असतील तर आपण दुसऱ्या जिल्ह्यात जाणार आहोत तर तिथं सुद्धा तिथल्या महिला येणारच की, हा विचार नक्की करा. त्यामुळं सुरुवात तुम्ही घराजवळच्या शाळेतून करा. तसेच पहिली तुम्ही घराजवळची शाळा दिली, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच्या तालुक्यातील शाळा द्या. त्याच्यानंतर जर तुम्हाला घराजवळची शाळा नाही मिळाली तर स्वतःच्या तालुक्यातील तरी शाळा मिळू शकते. त्याच्यानंतर तिसरा पर्याय जो आहे तो म्हणजे शेजारच्या तालुक्यातील शाळा तुम्ही तिसऱ्या ऑप्शनला ठेवा. जर तुमच्या घराजवळची नाही मिळाली, स्वतःच्या तालुक्यातील नाही मिळाली तर शेजारच्या तालुक्याला तुम्ही प्रेफरन्स द्या. त्याच्यानंतर चौथ्या नंबरवरती तुम्ही शेजारचा जिल्हा निवडा. म्हणजे जो आपल्या जिल्ह्याच्या जवळचा जिल्हा आहे, जिल्ह्याला म्हणजे जो आपल्या जिल्ह्याला लागून जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याची शाळा तुम्ही निवडू शकता. तसेच प्रवास सोपा असलेल्या दूरच्या, जर तुम्हाला शेजारच्या जिल्ह्यातली सुद्धा शाळा दिला तुम्ही प्रेफरन्स, मिळेल न मिळेल असं वाटत असेल तर त्यावेळेला तुम्ही प्रवास सोपा असलेल्या दूरच्या शाळा निवडा. म्हणजे आपल्या जिल्ह्यापासून 1-2 जिल्हे जवळ असणारा जिल्हा निवडून तिथून जवळ असणाऱ्या शाळा तुम्ही नक्कीच निवडू शकता. तर हे आहे अतिशय महत्त्वाची योग्य अशी स्ट्रॅटजी. सर्वात महत्त्वाचा फायनल म्हणजे फायनल चेकलिस्टमध्ये तुम्ही काय चेक करणार आहात, तर सर्वात महत्त्वाचा फायनल चेकलिस्टमध्ये तुम्ही काय चेक करणार आहात, तर बघा, शाळेचे नाव तपासा. जी शाळा तुम्ही प्राधान्यक्रमात दिली आहे त्याचं नाव तपासा. त्याच्यानंतर तिथलं गाव कोणतं आहे हे तपासा. त्याच्यानंतर तुमच्या गावापासून त्या शाळेचं अंतर किती आहे याची तपासणी करा. तसेच गुगल मॅपवरती लोकेशन पहा. तसेच प्रवासाची माहिती घ्या, तिथून तुम्ही अपडाऊन करू शकता का, किंवा त्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्या आहेत का, बसची सोय आहे का, हे तुम्ही नक्कीच तपासा. तसेच राहण्याची व्यवस्था सुद्धा तुम्ही तिथं तपासू शकता, तिथं राहण्याची तुमची व्यवस्था होऊ शकते का. आणि शेवटी तुम्ही काय करा, तुमच्या कुटुंबाशी चर्चा करा आणि काय करा, शेवटी फायनल सबमिट करण्यापूर्वी या सर्व गोष्टी तुम्ही नक्कीच तपासा. घाई गडबड करू नका. अतिशय शांत डोक्याने विचार करा व हा निर्णय घ्या. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्याला प्रेफरन्स देणार आहात. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करणार आहात. कारण फक्त एक चुकीचा प्राधान्यक्रम तुमची नोकरी तर मिळवून देईल, तुम्हाला नोकरी तर मिळेल, पण आयुष्यभराचा प्रवास, घरापासूनचे अंतर, लहान मुलांची जबाबदारी आणि कौटुंबिक अडचणी मात्र नक्कीच वाढवू शकतो. बरोबर आहे, तुम्ही एका नोकरीसाठी तुमच्या घरापासून दूर जाल, तुमच्या मुलांचं भवितव्य, तुमच्या कुटुंबाच्या जबाबदारी ह्या अडचणीमध्ये अतिशय गुंतून जाल. त्यामुळं निर्णय अतिशय शांतचित्तेने घ्या. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. कारण प्राधान्यक्रम हा फक्त सिलेक्शनसाठी नसतो, तो तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी असतो. म्हणूनच विचारपूर्वक निर्णय घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.